नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। संतोष माळवीकर साहेबांसारख्या काही लोकांनी त्यांचा लेखाजोखा मांडायला सांगितला। 1600 कोटी निधीचा आमदारांनी डिटेल द्यावं की त्यांनी कुठलीच कामं केलेली नाहीत, त्यामुळे 1600 कोटी हा निधी नुसता बोगस आहे। आज मी आजरा गडिंग्लज चंदगड तालुक्यातले माझे जे युवा सगळे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून युवा संवाद आयोजित केला। गेल्या 5 वर्षात आपण जे काम केलेलं आहे, कोविड असेल किंवा कुठल्याही म्हणजे अडचणीत असेल, ज्या पद्धतीनं आपण जे काम केलेलं आहे ते लोकांनी आपलं काम बघितलेलं आहे आणि चुकीच्या निष्क्रिय आमदारांच्यामुळं हा तालुका जर मागं जात असेल तर आमच्या ह्या युवा वर्गाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि जर आम्ही युवा वर्गाने निर्णय घेतला तर कुठं काहीतरी बदल घडणार आहे। त्या उद्देशानं मी जे काय प्रोजेक्ट आणलेले आहेत किंवा आता जे प्रोजेक्ट येणार आहेत त्याबद्दल लोकांसमोर जाणार आहे की कमीत कमी 1001 लोकांची रोजगार निर्मिती होणार आहे। तरुण जे मुंबई पुण्याला जात आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी MIDC चांगले प्रोजेक्ट आणणार आहे आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून चंदगड तालुक्याला ज्याची खरोखर गरज आहे। कोविडमध्ये बघितलं की आमदार साहेब राहायला बेळगावला होते आणि चंदगड तालुक्यातल्या लोकांना त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आणि बरीचशी लोकं मरत होती। त्यावेळेला मी अभ्यास केला की चंदगड तालुक्याला खरोखर एका सुसज्ज अशा रुग्णालयाची गरज आहे आणि गेले वर्षभर मी त्या रुग्णालयाच्या पाठपुराव्यात होतो आणि देवाच्या कृपेनं मला हलकण येथील पाटणेपाटा MIDCमध्ये 5 एकर जागा ही रुग्णालयासाठी मला तिथं उपलब्ध झालेली आहे। मी ह्याच्या आधी कधीही जाहीर केलं नाही, कारण मी जाहीर केलं असतं तर त्याला विरोध बराचसा झाला असता विरोधकांचा, त्यामुळे मी कधीही जाहीर केलं नाही। मी पाठपुरावा केला, 5 एकर जागा आपल्याला मिळालेली आहे। ते सर्व अंतिम टप्प्यात आहे। आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा ताबा घेऊन एक 7-8 महिन्यात आपलं चांगलं सुसज्ज रुग्णालय चंदगड तालुक्याच्या लोकांसाठी म्हणजे कोल्हापूर आणि बेळगावच्या लोकांनी अजब आश्चर्य करावं, तोंडात बोटं घालावी अशा पद्धतीचं एक चांगलं रुग्णालय आम्ही तिथं उभं करून चंदगड तालुक्याच्या लोकांची सोय करणार आहे आणि विकास कामाच्या माध्यमातून जी कामं आली नाहीत ती ह्या तालुक्यात आणण्याचा माझा प्रयत्न राहील असा आमच्या युवा वर्गाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। मी माझ्या सर्व ह्या युवा सहकाऱ्यांच्या वतीनं चंदगड विधानसभा 2024ला मी सामोरं जाणार। मी शिंदेसाहेब एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री आहे, माझ्यामुळे मी त्यांना कुठेही अडचणीत यायला देणार नाही आहे, कारण त्यांनी काम चांगलं केलं आहे। पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना चंदगड तालुक्याच्या आमदारांनी काय काम केलं, त्यांच्याकडून कुठलाही निधी काही आणलेला नाही, त्यांनी कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात काम केलं नाही। एक सोपं उदाहरण सांगायचं झालं तर मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीची त्यांनी किती मदत आणली ही त्यांनी जाहीर करावं। त्यांनी कुठलाही विकास कामं आणली नाहीत, कुठलाही उद्योगधंदा या 3 तालुक्यामध्ये आणलेला नाही। मुलांचं रोजगारीचा विषय हा मोठा आहे आणि मी काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळं मी माझ्या सहकार्याच्या वतीनं मला ही निवडणूक अपक्ष लढवायची वेळ आली तर मला ही निवडणूक अपक्ष लढवावी लागणार। 1600 कोटीचा निधी आमदार साहेबांनी मध्ये मला वाटते संतोष माळवीकर साहेबांसारख्या काही लोकांनी त्यांचा लेखाजोखा मांडायला सांगितला। 1600 कोटी निधीचा आमदारांनी डिटेल द्यावं की कुठला निधी कुठं वापरला आहे। त्याच्यामध्ये 1000 ते 1200 कोटी निधी हा पेयजल योजनेचा आहे। मोदी साहेबांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर जल ही योजना राबवली आणि त्या माध्यमातून पेयजलचा त्यांनी निधी दिला। त्याच्यामध्ये केंद्राचा वाटा 60% आणि राज्याचा वाटा 40%, अशा पद्धतीनं ती कामं झाली। त्याच्यात कुठल्याही आमदारांचा खासदारांचा काही संबंध नाही, पण आमदारांनी पेयजलचा निधी हा आपल्या नावावर वळवून तो त्यांनी 1600 कोटीचा निधी वाढवायचा हे केलेला आहे। आता तुम्हाला ताजंच उदाहरण देतो की चंदगड पाटणेपाट्यावर ट्रामा केअरचं त्यांनी 2-2 वेळेला भूमिपूजन केलं। एकदा अजितदादांना आणलं आणि एकदा मुश्रीफ साहेबांना आणलं, पण 5 वर्षात त्याची एखादी भिंत तरी तुम्ही उभी केली काय? तुम्ही काही केलेलं नाही। लोकांचं नुसतं धुळपेक केला, हे करणार ते करणार, तुम्ही काही केलेलं नाही। पलीकडं प्रकाश आंबेडकर सारखा शिवसेनेचा कार्यसम्राट आमदारांनी गारगोटीला 100 बेड हॉस्पिटल बांधलंही, 3 माळ्याचं हॉस्पिटल सुसज्ज उभं राहिलं आणि ते चालूही झालं तुमच्यानंतर परवानगी आणून। म्हणजे तुमच्या परवानगी आधीच्या होत्या, तुमच्यानंतर आंबेडकरांनी परवानगी आणून हॉस्पिटल चालू केलं, तुम्ही काहीही केलेलं नाही। चंदगड तालुक्याच्या लोकांना गडिंग्लज आणि बेळगाव शिवाय दुसरीकडं आरोग्याच्या ह्यानं पर्याय नाही, बरीचशी लोकं मरत आहेत। कधी आमदारांनी कुठलीच कामं केलेली नाहीत।
त्यामुळे 1600 कोटी हा निधी नुसता बोगस आहे, म्हणजे कुठेही काम. आमदार साहेबांनी काल परवा मला 2-3 वेळेला फोन केला, पण 5 वर्षात आमदार साहेबांनी आमच्या लोकांची काय कामं केली नाहीत, आमच्या लोकांचे कधी फोन उचलले नाही किंवा साधा 1 रुपयाचा निधी. तसं त्यांची जबाबदारी होती की शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निधी देण्याची जबाबदारी होती. त्यांनी कुठंही कोणाला निधी काही दिले नाही, कधी कोणाची मिटिंग घेतली नाही. आत्ता आमदार साहेब भरपूर संपर्क करत असतील, पण त्या लोकांनी का मदत करायची? ज्यावेळेला बाजार समितीच्या निवडणूक आल्या किंवा काय आल्या, तुम्ही कुठल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तिथं स्थान दिला नाही दिला. त्याच्यामुळे आमदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचा मी तरी संपर्क करणार नाही. चंदगड तालुक्याला मी आमदार होऊ दे नाही तर नाही होऊ दे, 100 बेड हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल मी चंदगड तालुक्यात बांधणार. ती जागा माझी अंतिम टप्प्यात, सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आचारसंहितेमुळे ते थांबलं. 1 महिनाभर आचारसंहिता पुढे गेली असती तर मी मुख्यमंत्र्यांना आणून त्याची पायाभरणीच करणार होतो, एवढं माझं नियोजन होतं. फक्त आचारसंहितेमुळे माझं काम अडलं. पण पुढच्या भविष्यात मी ते चंदगड तालुक्यात एक सुसज्ज हॉस्पिटल बांधणार. आणि ज्या ज्या गावांमध्ये विकास कामांची खरोखर, मी कुठलाही आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, मी माझ्या ताकदीवर 40 ते 50 कोटी रुपये निधी मी आणला. प्रत्येक गावात कोणाला 20 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 15 लाख. हासूर चंपूसारख्या गावात दलित साकवासाठी 50 लाखाचा निधी दिला. अशा काही ठिकाणी मी जिथं आमचे तरुण सरपंच आहेत, जिथं आमचे तरुण ग्रामपंचायत सदस्य आहेत, तिथं हा निधी देण्याचं मी काम केलं. आणि माझ्या पद्धतीनं जिथं शक्य असेल तिथं वैद्यकीय असेल, सगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी मी ह्या 3 तालुक्यामध्ये आणला. ज्या लोकांना निधी पोचला आहे त्यांना माहिती आहे मी हा निधी आणला आहे का नाही, त्यांना पैसे मिळाले नाही, ती लोकच सांगतील आम्हाला मदत झाली का नाही. त्यामुळे सगळ्या पद्धतीनं मी निधी इथं चौफेर निधी इथं आणलेला आहे. आणि तेच जर मला चंदगड तालुक्याच्या आमच्या आजरा गडिंग्लज चंदगडच्या तरुण सहकाऱ्यांनी जर मला साथ दिली, कारण मी पळणारा माणूस आहे, 24 तास पळणार आहे. माझ्याबद्दल कोणीही सांगावं, रात्री 2ला असू दे, 3ला असू दे, मी उपलब्ध असतोय. कधी कोणाचे फोन टाळले नाहीत असं नाही, सगळ्यांचे फोन उचलतोय. ह्या 10-15 वर्षाच्या राजकारणात कधीही कोणाला फसवलं नाही. जे काही शक्य आहे ते माझ्या पद्धतीनं मदत केलेली आहे. त्याच्यामुळे चंदगड तालुक्यानं जर मला संधी दिली, चंदगड विधानसभेच्या लोकांनी संधी दिली. आता बऱ्याचशा लोकांची पैशावर गणितं चालू आहेत, एवढी लोकं मी विकत घेणार, तेवढी लोकं, सगळीच लोकं विकली जात नाहीत. त्यांना गैरसमज असेल, मी 5,000 देणार, तुमचे ते 5,000 किती लोकांना किती दिवस पुरणार आहे. मग किती यांनी लोकांनी पैशाचा वापर केला तरी काम करणाऱ्याच्या मागं चंदगड विधानसभेतली तरुण वर्ग जाणार, एवढी